श्लोक 25 ते 34 मध्ये ज्ञानाची महत्ता सांगितली आहे. जसे ज्ञान हे सर्व प्रकारच्या यज्ञांपेक्षा श्रेष्ठ आहे. फळाच्या अपेक्षेशिवाय कर्म करणाऱ्याला ज्ञान प्राप्त होते आणि हे ज्ञानच बंधनमुक्तीचे साधन आहे. ज्ञानासाठी योग्य गुरुकडे शरण जावे, नम्रता ठेवावी आणि त्यांच्याकडून तत्वज्ञान शिकावे. या अध्यायातील 35 ते 42 श्लोकामध्ये ज्ञानाने कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते हे सांगितले आहे. जसे ज्ञानाने मनुष्याला कर्माच्या बंधनातून मुक्ती मिळते. जो व्यक्ती ज्ञानाने संपन्न होतो त्याला सर्वत्र परमात्म्याचे दर्शन होते. श्रीकृष्ण अर्जुनाला प्रोत्साहन देतात की संदेहरहित होऊन आत्मसाक्षात्काराने प्रेरित होऊन युद्धात आपले कर्तव्य पार पाडावे. ज्ञानकर्म संन्यास योग अध्याय कर्म, ज्ञान आणि यज्ञ यांचे तत्वज्ञान स्पष्ट करतो. कर्म करताना ज्ञानाचे महत्त्व समजणे आवश्यक आहे. फळाच्या अपेक्षेशिवाय कार्य केल्याने मन शुद्ध होते आणि मोक्षप्राप्ती शक्य होते. हा अध्याय जीवनाच्या तत्वज्ञानाचा गाभा समजून घेण्यास मदत करतो.